मंडळी नमस्कार. बाजारात हिरव्या गार कैऱ्यांचं नुसतं पीक आलंय. कैरीच कैरी चहू कडे ग बाई, कराल तितुके पडे उणे, असं गाणं म्हणायला सुद्धा काहीच हरकत नाहीये. कारण या कैऱ्यांचे इतके वेगवेगळे प्रकार सुद्धा तुम्ही पाहताय. आता माझ्या सासूबाई सुद्धा कशा मागे राहतील. त्यामुळे आज झटपट होणारे चटपटीत असे 3 प्रकार आपण पाहणार आहोत. अगदी तोंडाला पाणी सुटेल, जेवणाची लज्जत वाढवतील असे हे 3 प्रकार आहेत. अर्थात तुम्ही जर विमीज खाद्ययात्राला नवीन असाल तर विमीज खाद्ययात्रा हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका. आणि आज आमच्याकडे अचानक आमची फॅमिली फ्रेंड उमा घाणेकर ती सुद्धा आलीये, तर तिलाही आम्ही या व्हिडिओत सहभागी करून घेतोय. चला तर मग अजिबात वेळ न घालवता चटकन रेसिपीला सुरुवात करूया. अगं काकू, आज काय एवढी सगळी तयारी जय्यत केली आहेस? काय बनवणार आहेस? काय बनवणार आहे सांगते. आता चैत्र महिना सुरू आहे. हो, कैऱ्यांचा सीझन आहे ना, म्हणून मी कांदा कैरीची चटणी दाखवणार आहे पहिले. त्याच्यासाठी आता साहित्य दाखवते. हो, कैरीच्या फोडी करून घेतल्यात एका कैरीच्या. त्याच्यासाठी एक कांदा बारीक चिरलेला, अर्धी वाटी खोबऱ्याचा किस, आणि कैरी कशी आंबट असेल त्यानुसार आपण गूळ घालणार आहोत. त्याच्यानंतर लाल तिखटच याला घालायचं असतं आणि चवीनुसार मीठ. चटणीचं साहित्य बघितलंय. आता दुसरा पदार्थ आहे कैरीचं रायतं, किंवा याला गोड आंबट गोड लोणचं पण म्हणतात. असं हे शिजवून करायचं. हा, याला फोडी आधी आपण वाफवून घ्यायच्या आहेत. अच्छा. तर आपण चटणी मिक्सरला फिरवेपर्यंत आपण ह्या फोडी कुकरला वाफवून घेऊया. चालेल. आणि मग बाकीचं साहित्य असं सांगा जरा. हा, तर बाकीचं साहित्य त्याला लागणार गूळ आहे, चवीनुसार मीठ, तिखट, आणि हे सगळं साहित्य तेल, हिंग, हळद, मोहरी, जिरं आणि लाल तिखट हे फोडणीसाठी वापरायचं. हा, हे फोडणीसाठी वापरायचं. चालेल. आता ह्या फोडी आपण वाफवून घेणार आहोत, पण त्याच्यात थोडंसं मी मीठ घालणार आहे, म्हणजे त्या फोडीनं थोडंसं लागेल म्हणून त्याच्यात थोडंसं आपण मीठ घालणार आहोत. त्यात पाणी नाही घातलंय? नाही, पाणी नाही घातलं, कारण फोडणीच टाकताना पुन्हा ते थोडंसं पाणी येईल आणि मग गुळाचं पाणी होईल. जास्ती पाणी नसतं घालायचं. चालेल. हे लावून घ्या कुकरला. रायत्यासाठी कैरीच्या फोडी शिजेपर्यंत आपण चटणीच्या कृतीकडे वळूया. मिक्सरमध्ये कैरीच्या फोडी, खोबरं, कांदा, तिखट, मीठ आणि गूळ घालून वाटून घ्यायचं. कलर काय मस्त आलाय. त्याची बारीक वाटून घ्यायची. आता आपली चटणी तयार आहे. आपण सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया. वाव, काय मस्त दिसते ही चटणी. कशाबरोबर खातायत ते पण सांगा पटकन आम्हाला. आता ही पोळी किंवा भाकरी त्याला पण चालते, किंवा गरम भात, मऊ भात असेल त्याच्यावर पण घेतली तरी चांगली लागते. वाव. आता या पुढचा पदार्थ कोणता आहे ते पाहूया. आज मग काय मजाच आहे माझी. 2-2, 3-3 पदार्थ तू दाखवणार म्हणजे मला शिकायला पण मिळेल आणि ऑफकोर्स चव पण बघायला मिळेल. अर्थातच डबल धमाका मला, चव पण आणि शिकायला पण. आता किस आम्ही बाउल मध्ये काढून घेते. आता आपल्याला याचं लोणचं करायचंय. याला खरं तर टक्कू असं म्हणतात ना? पारंपरिक शब्द आहे टक्कू. कोणी याला किसाचं लोणचं पण म्हणतात. येस. मग आता आपण टक्कू करतोय. हो. आता त्यासाठी आपण आधी फोडणी करूया. साधारण मोठे हे 2 डाव तेल घालते. तेलाचं प्रमाण आपण आवडीनुसार कमी जास्त करायचं. प्रथम मोहरी घालते, जिरं घालते. आता थोडा गॅस बारीक करते, हिंग जळेल म्हणून 1 चमचा. आणि आता गॅस बंद करते. हळद घालते, मेथी पावडर अर्धा चमचा, थोडी मोहरी पावडर. आता ही फोडणी गरम घालायची का गार? नाही, गार घालायचे, निदान कोमट तरी. तोवर आपण ह्या किसावर लाल तिखट घालून घेऊया.
हे तिखटाचं प्रमाण प्रत्येकाच्या आवडीनुसार करायचं आहे. मी इथे 1.5 चमचाच घातलाय. चवीनुसार मीठ. हा मस्त त्या फोडणीचा आणि त्याचा कैरीचा असा मस्त वास येतोय. आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. कधी एकदा तयार होतोय असं झालंय. मंडळी, तुम्ही पण पटकन साहित्य कृतीची नोंद करून घ्या आणि हे पदार्थ करून पहा. येस. आता फोडणी आपली गार झालीये. ती आता आपण त्याच्यावर घालायची. थोडी घालते, जशी लागेल तशी घालता येईल. ज्या लोणच्याचाच प्रकार तक्कू म्हटलं तरी. हो, कारण तक्कूचे खरं म्हटलं तर खूप वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकाराने करतात. उन्हात ठेवायला लागतो तो बरणीत काचेच्या, आणि एक 8 दिवसांनी मग तो करायचा असतो. पण हे पटकन होणार आहे. लगेच आपल्याला लगेच खायला हवं असेल तर हा सोपा प्रकार आहे आणि वेळ पण कमी लागतो. हो. मगाशी आपण रायत्यासाठी फोडी शिजवल्या होत्या. आता पुढची कृती पाहूया. आता आपण कैरीचं रायतं किंवा कैरीचं आंबट गोड तिखट लोणचं म्हणतात त्याला. त्याच्यासाठी मी आता फोडणी करते. साधारणतः 2.5 ते 3 डाव तेल घातलंय या चमच्याने. ह्याच्यात जिरं नाही घातलेलं, म्हणजे मोहरी घालते. थोडे मेथी दाणे, हिंग, हळद आणि मेथी पावडर थोडीशी आणि मोहरी पावडर. पद्धतशीरपणे आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. हो, खायला सोयीचं पडतं म्हणून. आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालते, लाल तिखट आणि गूळ घालायचा. साधारणतः 2 चमचे मोठे घातलेला आहे. आणि आता हे सगळं शिजून एकजीव झालं की आपलं तयार. थोडं पाणी घालते, म्हणजे ते हे सुटेल ना पाणी. हो, सुटेल, पण घट्ट वाटतंय मला जरा. यातला आता गोळ विरघळला की आपलं झालंच आहे. खरंच हे इतकं मस्त चटपटीत अगदी लोणच्यासारखं दिसतंय. खरं वास पण छान येतोय. हा. आता हे आपण 2-3 प्रकार केले ते साधारणतः आठवडाभर टिकतात साधारण. आणि ताजं ताजं करून खाण्यातच मजा आहे. हो, खरं तर तेच आहे. म्हणजे सीझन आहे त्यामुळे कैऱ्या मिळतात. पहिला संपल्यानंतर तुम्ही दुसरं पण करू शकता. येस. तर असं हे आपलं झटपट होणारं रायतं तयार आहे. हो. काकू, हा पदार्थ म्हणजे तर एकदम वासानीच एकदम सगळ्या टेस्ट बर्ड्स जाग्या झाल्यात माझ्या. हो ना. आणि गंमत म्हणजे या पदार्थाची कैरी आंबट आहेच, मीठ, गूळ, तिखट आणि मेथी घातल्यामुळे कडू पण. सगळे पाचक रस, पांचरस मिळणार आपल्याला ह्याच्यात. आणि हे पोळी बरोबर तर फारच छान लागतं. अगदी मऊ भातापासनं ते पोळी भाकरी पर्यंत ब्रेडला पण छान लागेल. कशाशी खावं असा पदार्थ आहे हा. मग आता तू लगेच टेस्ट करून बघू. हो, बघणारच आहे. आज तू आणायला आले त्यामुळे मला आणखीनच आनंद झालाय. पहिल्यांदा काय टेस्ट करणार? पहिल्यांदा मी टप्पू घेते. घे. हा आहे टप्पू किसाचा. ह्याची चव बघते. मस्त झालाय, जसा पाहिजे तसाच एकदम. आवडला ना? हो. फक्त आमच्या घरी ना आम्ही याच्यात कच्चं तेल घालतो फोडणी न करता. हो का? हा, म्हणजे जरा वेगळा प्रकार. आणि कच्चं तेल, आयुर्वेद म्हणतं की कच्चं तेल खाणं जास्त चांगलं. सो ह्याच्यात आम्ही कच्चं तेल घालतो. फक्त माधुरी, मला काय जरा वाटतंय, माझं ते हे केलंय ना गोड, आंबट गोड तिखट रायतं किंवा गोड लोणचं, त्याचा कलर माझ्या मनासारखा आला नाहीये. हा, बरोबर आहे. जरा काळपट आलाय. पण अगं फोडणी करून ते सगळं शिजवलंच लोखंडी भांड्यात, त्यामुळे त्याचा थोडा कलर त्याच्यात उतरला. कलर जरी काळपट झाला तरी ते आणखीन हेल्दी झालं ना. लोहतत्व पण आलं त्याच्यात उलट. सो मी आता त्याची चव बघते. मुख्य म्हणजे चव तशीच राहिली ना. चव तर परफेक्ट, मस्त झालंय, भारी झाली ना. ते जास्त हेल्दी पण झालंय, त्यामुळे तू काय वाईट नको वाटून घेऊ. मस्त वाटतंय. आता ही चटणी कशी लाल चुटूक छान दिसतीये. कांदा कैरीची चटणी. ही कांदा कैरीची चटणी
उन्हाळ्यात कांदाही खाल्ला जावा हे पण ह्याच्यातनं एक साधलं जातंय. हो अर्थातच. तर ही चटणी पण इतकी झकास झाली आहे ना. हो ना, मस्त आवडली ना केली तुला? एकदम, खूप छान झाली आहे. मालवणी घावंदी आपण पांढरे जाळीदार करतो त्याच्याशी पण ही छान लागेल चटणी. खाऊन पाहिली पाहिजे. करून पाहायला पाहिजे. मी पण करीन आता एकदा घरी गेल्यावर घावनांशी. लहानपणी आम्ही मऊ भाताबरोबर पण हे खातो. हो ना. तेच ते म्हटलं पण की चांगलं लागतं चवीला. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, सगळ्या कोकणी पदार्थांबरोबर पण छान लागते. आणि कोकणात कसं नारळ पण असतो, कैऱ्या पण हो. घरच्या असतात. तुम्ही दोघी एवढं वर्णन करताय, माझ्या तोंडाला भयंकर आता पाणी सुटलंय. मग तू पण खाऊन हो पण तू आता कधी खाणार. सब्र का फल मिठ आंबट गोड होत आहे. आंबट गोड होत आहे. Yes. आणि असा हा ट्रिपल धमाका आपला मस्तपैकी सक्सेसफुल झालाय नाही का? एकदम खूपच छान झालाय. तर मंडळी, हे पदार्थ तुम्ही करून पहा आणि विमीज खाद्य यात्रा हे चॅनल पटापट सबस्क्राईब करा. आणि आपलं नेहमीचं परवलीचं वाक्य, बेल दाबायला विसरू नका. येस, म्हणजे सगळ्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तुझ्याकडे मला यायचंय परत एकदा. हो ये ना. कडक ऊन आणि कैरी ह्याच्या साधून आपण एखादा पदार्थ बघूया. नक्कीच नक्कीच. सो खूप खूप धन्यवाद तुला. हो मला पण छान वाटलं मी व्हिडिओत आले. येस, तुला आवडले ना प्रकार सगळे? एक नंबर मला काय झाले. तुला सांगायचं आहे, म्हणजे डाव्या बाजूचे आपल्याला वेगवेगळे प्रकार एकेका वेळेला वाढवू शकतो.